नमस्कार. आज आपण चिकनची चमचमीत, झणझणीत, तर्रीदार अशी चिकन करी बनवून घेणार आहोत. ते देखील माझ्या पद्धतीने. थोडेसे मसाले इथे मी वेगळ्या पद्धतीने वापरलेले आहेत. ही चिकन करी तुम्ही वाफाळलेला भात, गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी असेल तर नादच खुळा. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे एक मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि या कांद्याचं साल काढून आपल्याला त्याला बारीक चिरून घ्यायचंय. चिकन फोडणीला घालण्यासाठी इथे मला बारीक आकाराचा कांदा हवा आहे. त्यामुळे इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा चिरून घेते आणि वाटण्यासाठी म्हणजे भाजण्यासाठी जो कांदा हवा आहे तो देखील मध्यम आकाराचा उभ्या पद्धतीने आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या टोमॅटोचा वापर देखील करायचा आहे. तर इथे बारीक चिरून कांदा तयार झालेला आहे. उभा चिरलेला कांदा आता इथे आपण घ्यायचा आहे. तर हा देखील मी झटपट चिरून घेते. तर भाजण्यासाठी आपल्याला इथे सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहे मी. सोबतच काही गरम मसाल्याचा देखील वापर करणार आहे. यामध्ये आहे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, हिरवी वेलची घेतलेली आहे, 2 ते 3 लवंगा, 2 ते 3 काळी मिरी, थोडंसं दालचिनी आणि दगडफूल आणि चक्रीफूल थोडंसं घेतलेलं आहे. हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सोबतच पाव चमचा इथे मी जिऱ्याचा वापर देखील करणार आहे. तर आता इथे टोमॅटो कापून घेते. 1 टोमॅटो घेतलेला आहे. त्यातला अर्धा टोमॅटो आपल्याला वाटणामध्ये घालायचा आहे आणि अर्धा टोमॅटो जो आहे तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा मी हा टोमॅटो बारीक चिरून घेते. तोपर्यंत आपण गरम मसाले देखील पाहून घेणार आहोत. इथे सगळे अख्खे गरम मसाले घेतलेले आहेत आणि यामध्ये मी दालचिनी आणि तेजपत्ता देखील घेतलेला आहे. सोबतच थोडंसं आलं आणि लसूण देखील घ्यायचं आहे. आता याला आपल्याला भाजून घ्यायचे. तर एका पॅनमध्ये सुरुवातीला मी कांदा घालून घेते आणि सोबतच अर्धा चिरलेला जो टोमॅटो आहे तो देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता हा छान लालसर भाजण्यासाठी यामध्ये मी जवळपास लहान चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेलावरती हा मसाला खूप छान असा लालसर भाजला जातो आणि त्याची चव देखील खूप छान येते. आता हा व्यवस्थित आता भाजून घेते. यातच मी आता सुकं खोबरं जे बारीक चिरून घेतलं होतं, तर त्याला देखील घालून घेतलेलं आहे. तर आता अशा प्रकारे खोबऱ्याचे काप करण्याच्या ऐवजी तुम्ही किसून घेतलेलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनटचा वापर देखील करू शकता. आता यामध्येच मी अख्खा गरम मसाला जो घेतला होता, तो सगळाच यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता याला देखील व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तीळ घातलेले आहेत, पण ते तीळ पटकन उडू शकतात आणि जळू देखील शकतात. त्यामुळे मसाला आता झटपट आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये आलं लसूण घातलेलं आहे आणि त्याला देखील पटकन मी थोडंसं परतून घेणार आहे. आता 1 ते 2 मिनिटासाठी हे व्यवस्थित परतून झालं, की याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालून त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता एका मोठ्या कढईमध्ये मी 2 ते अडीच पळ्या इतकं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा जो होता तो अर्धा घालून घेतलेला आहे. आता हे परतत असताना यामध्ये मी टोमॅटोचा वापर करणार नाही, कारण की टोमॅटोचा वापर आपण वाटणामध्ये केलेला आहे. आता यामध्ये मी धुवून स्वच्छ केलेलं जे चिकन होतं ते घालून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं या कांद्यावरती परतून घ्यायचं आहे. यामध्येच आता मी चिकनमध्ये सगळे मसाले घालून घेणार आहे. जसं की थोडीशी हळद घालून घेणार आहे आणि घरगुती तिखट घालून घेणार आहे. आता वाटणामध्ये आपण आलं लसूणचा देखील वापर केलेला, त्यामुळे इथे मी आलं लसूणची पेस्ट अजिबातच घालणार नाही. आता हळद आणि तिखट घालून झाल्यानंतर यामध्ये चिकन व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे चिकनला पाणी देखील सुटतं अंगचं आणि सोबतच तिखट आणि हे जे हळद लावलं होतं ते चिकनमध्ये छान असं मुरलं जातं. आता याला मी 2 ते 3 मिनिटासाठी छान असं परतून घेते आणि चिकन व्यवस्थित आपल्याला अंगचं पाणी सोडून झाल्यानंतर यामध्ये आपण जे बारीक केलेलं वाटण होतं ते घालून घेणार आहोत. आता चिकनने व्यवस्थित पाणी आटवून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी जे वाटण केलेलं तर ते घातलेलं आहे आणि आता हे वाटण आपल्याला पुन्हा चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता असं करत असताना हे जे वाटण आहे ते देखील छान परतलं जातं आणि चिकन देखील छान या वाटणामध्ये आणि मसाल्यामध्ये परतलं जातं आणि मस्त असं चिकनला एक चव येते वेगळी. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर मी आता झाकण ठेवून घेणार आहे आणि मंद आचेवरती जवळपास 4 ते 5 मिनिटासाठी हे चिकन असंच ठेवून देणार आहे.
झाकण काढून घेऊया आणि आता बघा चिकनने खूप छान असं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच मसाला देखील खूप छान असा परतून तयार झालेला आहे. पुन्हा एकदा याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मिनिटभरासाठी मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा असं दिसेल की मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेलं आहे, म्हणजे मसाला छान असा परतून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, कारण की आज आपण चिकन करी बनवून घेत आहोत. त्यामुळे आता इथे मी पाणी घालून घेतलेले, जे वाटणाचं पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये तेच इथे मी घालून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपल्याला रस्सा किती हवा आहे त्या अंदाजाने आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर जास्त रस्सा देखील करणार नाहीये आणि जास्त पातळ देखील करणार नाहीये. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा यावरती मी झाकण ठेवून देणार आहे आणि मंद आचेवरती पुन्हा 3 ते 4 मिनिटासाठी याला शिजवून घेते. झाकण आता आपण काढून घेऊया 3 ते 4 मिनिटानंतर. आता बॉयलर चिकन होतं, त्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, कारण की सुरुवातीला आपण कांद्यामध्ये त्याला परतून घेतलं होतं. त्यानंतर आपण वाटणामध्ये देखील परतून घेतलं होतं आणि थोडंसं पाणी घालून त्याला छान असं शिजवून देखील घेतलेलं आहे. चिकन छान शिजून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता छान अशी दणदणीत उकळी काढून घ्यायची. तर आता हे चिकन तयार झालेलं आहे खाण्यासाठी. गरमागरम वाफाळलेला भात, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी किंवा मग तांदळाची भाकरी, तर मग नादच खुळा. आता हे सर्व करून घेते. एका प्लेटमध्ये मी रस्सा घालून घेतलेला आहे आधी आणि मग त्यावरती चिकनचे अशा पद्धतीने तुकडे घालून कोथिंबीरीने सजवून घेणार आहे. तर आजची रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा रेसिपी कशी वाटली. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय बाय.